पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत युरोप, पश्चिम आशिया आणि हिंद प्रशांत क्षेत्रातल्या घडामोडींवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं आहे. त्याशिवाय संरक्षण, अंतराळ, नागरी आणि सहकार्य, आरोग्य अशा विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सच्या स्टार्टअप इन्क्युबेटर सेंटर एफमध्ये 10 भारतीय स्टार्टअपचा समावेश करण्यास फ्रान्सनं सहमती दर्शवली आहे, असं मिस्री यांनी सांगितलं. मार्से इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढचं वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष असेल यावर सहमती व्यक्त करत या वर्षात तंत्रज्ञान आणि स्टार्टअपवर भर दिला जाईल असं निश्चित करण्यात आल्याचं मिस्री यांनी सांगितलं. मार्से इथं पंतप्रधान आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रेंच राष्ट्राध्यक्षांसाठीच्या विशेष विमानातून गेले. हा प्रवास दोन्ही नेत्यांमधल्या दृढ संबंधांचं द्योतक असल्याचं मिस्री यांनी म्हटलं आहे. या प्रवासातही दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. 2036 साली भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला फ्रान्सनं पाठिंबा दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष समाप्त